विठुराय, तूच केलंस हे सगळं. तूच वाचवलं सासूबाईंना. जाऊ बाई, अहो कापरं भरलंय हो. अगं भरणारच. विहिरीचं पाणी किती अगदी थंडगार असणार. रमाई, रमाई, दूर हो. उगाच मायेचं नाटक करू नकोस. दूर जा. मनोरमे, कांगावा तू करतेस आणि बोल त्याला. पंच, शेकायला गरम तवा आणि कापड आणलंय. सासूबाईंचे हातपाय शेकून घेते. थंडी भरली आहे ना अंगात, मी शेकवते. हा, दूर जागा. रमाईला बरं नाहीये म्हणून ती तुला जवळ करील हा भ्रम आहे तुझा. बघितलंस ना, तुझा आवाज सुद्धा सहन होत नाहीये रमाईला. तुमच्या दोघांमुळेच रमाईने विहिरीत उडी घेतली. ती बुडणार होती, विसरलात का? तू आणि दिगू आधी रमाईच्या नजरेसमोरून नाहीसे व्हा. अरे दिगू, तू बाबांच्या खोलीत गेलास, भजनात नाचलास, हौस फेडलीस ना. मग आता कृपा करून रमाईच्या नजरेसमोरून तरी निघून जा. सखूनी तुला तिथे जायला सांगितलं आणि तू गेलास, हे आम्ही सगळेजण जाणतो. त्यामुळे या बयेला सुद्धा इथून घेऊन जा. नाही ग यमुताई, मला सखूने नाही पाठवलं. मी स्वतःच. ते काही असो, बेतलाय रमाईच्या जीवावर ना. या सगळ्यात रमाईचा जीव गेला असता तर. यमुने, अगं जरतरच्या गोष्टी कशाला करायच्या? तसं झालंय का? मग कशाला अभद्र बोलतीयस? असं बोलू नये बाळा. अहो बाबा, तुम्ही या सखूला नाही ओळखत. ती गारुड करते, गारुड. दिगूवर तर केलंच आहे, तुमच्यावर सुद्धा केलंय. मागे रमाईला बरं नव्हतं तेव्हा तेव्हा अशी काय मोहिनी केली होती की रमाई मला ओळखत सुद्धा नव्हती. पण आता यावेळी मी गाफील राहणार नाहीये. खूप बघितले तुझे रंगढंग. आता इथून निघायचं. अगं जा, निघ म्हणते ना. सगळ्यांनीच इथून बाहेर जा. मी आणि काकूच थांबू. हो काकू,